श्री स्वामी समर्थ. असे घड्याळ आणि कॅलेंडर कधीही घरात ठेवू नका. पैसा टिकणार नाही. पैशाचा अपव्यय दुपटीने वाढेल. नवीन वर्ष आले की घराघरात कॅलेंडर बदलतात. वास्तूनुसार काळानुसार कॅलेंडरही बदलले पाहिजे. घरात जुने कॅलेंडर कधीही ठेवू नका. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरामध्ये कॅलेंडर कोठे ठेवावे जेणेकरून नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभेच्छा घेऊन येईल. वास्तू आणि फेंगशुईमध्ये कॅलेंडर आणि घड्याळ सारखेच मानले जाते. या दोन्ही गोष्टी काळाचा हिशोब सांगणाऱ्या आहेत. त्यामुळे घराच्या प्रत्येक भिंतीवर त्या लावल्या जात नाहीत. पण त्यासाठी काही नियमही दिले आहेत. घड्याळ आणि कॅलेंडर सेट करताना हे नियम पाळले गेले तर त्या घरात राहणाऱ्या लोकांचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. कॅलेंडर योग्य दिशेला असेल तर घरात राहणाऱ्या लोकांचे नशीब जागते. कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये. येथे लावल्याने घराच्या मालकाचे आरोग्य बिघडते आणि जीवनातील प्रगती थांबते. वास्तूनुसार वेळ सांगण्यासाठी दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. वास्तू आणि फेंगशुई या दोन्हीमध्ये वेळ सांगणारी साधने जसे की घड्याळ, कॅलेंडर उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला लावावीत. त्याचवेळी कॅलेंडरमध्ये कोणतेही प्राणी किंवा दुःखी चेहरे असलेले चित्र असू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे. अशी चित्रे असलेली कॅलेंडरच नाही तर पोस्टर किंवा फोटोही लावू नयेत. ते घरात नकारात्मकता आणतात आणि घरात दुःखाचे वातावरण निर्माण करतात. कॅलेंडर खिडक्या आणि दरवाजाजवळ ठेवू नये. बरेच लोक त्यांच्या घराच्या दाराच्या मागे किंवा खिडक्याजवळ एक कॅलेंडर किंवा घड्याळ ठेवतात. असे करणे हे त्या कुटुंबातील लोकांसाठी आजार घेऊन येण्याचे लक्षण आहे. म्हणून कॅलेंडर दरवाजे किंवा खिडकीच्या गेटच्या मागे ठेवू नये. श्री स्वामी समर्थ.